जो मिळेल त्याला पकडला होता आणि आपण कामाला सुरुवात केली होती. पण आपल्या भारतीय मतदारसंघाची रीती सिस्टम पद्धती ही अशी आहे, आपण सिलेक्शन पद्धतीने कार्यक्रम डिक्लेअर करतो आणि हे जे आता बघितलं तुम्ही हे आता जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत हीच पद्धत आहे, हीच सिस्टम आहे कार्यक्रम डिक्लेरेशन. त्यामुळे आता पुढचा टप्पा मला वाटतं की हे सचिव आहेत तुम्हाला बरोबर ती मीटिंग्स होती तुमच्या, पण तुम्ही जबाबदारी तुमची जास्त आहे कारण की तुमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना आपण बाहेर पाठवणार आहोत. जसं दादांना आम्ही सांगली जिल्हा दिला आहे, राजकुमारला सातारा देणार आहोत, संदीपला रत्नागिरी सिंधुदुर्ग. तुम्ही सगळे आता वेल ट्रेन आहात, लक्षात की तुम्हाला प्रत्येक वेळी कोणतरी काय म्हणतात त्याला शरीरचा बैल असतो ना त्याला सारखं ते टोचायला लागतो, तुम्हाला तरी आवश्यकता नसावी असं मला वाटतं. तुम्ही सगळे ट्रेन झालेला आहात, त्यामुळे मीटिंगचा निरोप मिळाला, येणार आहे कळवणं गरजेचं आहे आणि नाही येणार आहे कळवणं गरजेचं आहे. की तुम्ही प्रमुख पदाधिकारी तुम्हाला बघूनच तुमचे कार्यकर्ते आपले जे आहेत दुसरे ते शिकणार आहे. तुम्हाला जमत नाही तर कारण सांगायचं, तर दांडीच मारायची असेल तर मग कारण सांगून मारा. कसं आहे माहिती आहे का की सचिवाची खुर्ची तिथे कारण की त्याला माहिती आहे आणि तुमची मीटिंग ही महिन्याला झाली पाहिजे. तुम्ही कुठलाही वार डिसाईड करा, त्या वाराला आपल्या कार्यालयामध्ये मीटिंग झालीच पाहिजे. तर कसं होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा आपण फोनवरती सांगतो की संदीप हा प्रॉब्लेम आहे, राजकुमार हा प्रॉब्लेम आहे, इथून पुढे असं टाळा. जे काही असेल, हा इमर्जन्सी असेल तर तुम्ही तात्काळ सांगा, काही अडचण नाही. पण एखादा प्रॉब्लेम असेल तर तो मीटिंगमध्येच डिस्कशन त्याचं होईल, त्यामुळे मला मीटिंगला यावं लागेल. आता सगळे जे पदाधिकारी उपाध्यक्ष आहेत सहसचिव आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहेत 12 की आहेत 12, तुम्ही प्रत्येकाने एक एक तालुका आपल्या अंगावरती घ्यायचा आहे. अंगावरती म्हटले प्रभारी आता राहू द्या, काय प्रभारी म्हणजे प्रभारी जात तुम्ही, पण प्रत्येकाने आपल्या तालुक्याची काळजी व्हायची. कसं आहे संदीपला महाराष्ट्राचं काम आहे, त्याला तुमच्यापैकी फोन सहज करा, कामासाठी फोन त्याला तुमचा गेला नाही पाहिजे. आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे तो मित्र आहे आपला, ठीक आहे, पण त्याच्यात एक पोस्ट गरीब आहे म्हणजे एक म्हणतात ना माणूस सुरुवातीला ठीक आहे ती पोस्ट आहे, अध्यक्षाकडे शेवटी जायचं असेल. पहिल्यांदा तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, जर तालुक्यात प्रॉब्लेम असेल तर जिल्ह्यात तालुका अध्यक्ष सचिवानंतर कोणाकडे जायचं, जिल्ह्याचा अध्यक्ष सचिव. त्यानंतर जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर अध्यक्ष सचिव डायरेक्ट हाय आमच्याकडे प्रदेश अध्यक्ष फोन करायचा नाही. आता तुम्ही फोन करा तर बोलेल काय चालेल कामासाठी, कारण की सिस्टीम हे का पाहिजे, कारण की ती लोक पण डेव्हलप झाली पाहिजे. नवीन जी लोक आहेत, राजकुमार आहे, नवीन कार्यदर्शी ती पण डेव्हलप झाली पाहिजे, त्यामुळे त्यांना शिकण्यासाठी स्कोप पाहिजे. आता जो सगळं संदीपच करणार आहे मग हे कधी शिकणार, एखादी समस्या आली तर फेस करायला पाहिजे. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे युनिट स्तरावरती काम केलं पाहिजे. युनिट स्तरावरती म्हणजे आता आपला जिल्हा स्ट्रॉंग आहे, तालुक्याला अध्यक्ष सचिव आपण नेमले, पण युनिटचे अध्यक्ष तुम्हाला नेमायचे. युनिट म्हणजे आता समजा मी जयसिंगपूरला जातो तर जयसिंगपूर युनिटचा अध्यक्ष तो नेमला पहिला, तो युनिट प्रमुख म्हणा, तुझा तो प्रमुख त्या युनिटचा, तर तो युनिटचा प्रमुख त्या युनिटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो युनिट काय करणार, युनिट प्रमुख तालुक्याला कळवणार, तालुका जिल्ह्याला कळवणार, जिल्हा सचिवाला कळवणार. ही अशी सिस्टम डेव्हलप करा. कारण की आता काय आपली संख्या वाढते, महाराष्ट्रात हजारो सुरक्षा रक्षक आहेत, म्हणजे आपल्याला 3-4 आपली ऑथेंटिक मेंबरशिप होणार आहे. 4,000 माणसांनी मला संदीपला फोन केल्यानंतर सगळं बिघडून जाईल. तुम्हीच म्हणणार की आमचं काय सॉल्व्ह झालं नाही. त्यामुळे सिस्टम आपण आहे ही सिस्टम आपण डेव्हलप केली पाहिजे आणि प्रत्येक युनिटचे युनिट प्रमुख डिक्लेअर करा आणि मेंबरशिप पण संदीपला दादा तुम्ही चालू तर मेंबरशिप करा असं चालणार नाही. तुमचं काम आहे युनिटवर जाऊन पावती पडून ती पावती जमा गटून जावा कसे जावा तो तुमचा विषय, पण आपलं काम आता आपण एक सक्षम झालो आहोत, जरा थोडंसं मॅच्युरिटी झाले, 18 वर्ष पूर्ण झाले आपल्याला थोडक्यात आता. त्यामुळे आपण आता काय म्हणजे भारतीय मतदारसंघ म्हणजे आपल्याला फेस आहोत. त्यामुळं पण पत्र व्यवहार कोण करेल, अध्यक्ष आणि सचिवच करेल जिल्ह्याचा. हे सगळं नाही घ्या तर मी जिल्ह्याचा तालुक्याचा अध्यक्ष सचिव आहे,
मी उद्या पत्र करेन होणार नाही, जमणार नाही. सिग्नेचर ऑथॉरिटी जी आहे, पत्र तुमच्या मंडळाला उद्या पत्र लिहायचं तर कोण करेल? अध्यक्ष आणि सचिवच आणि ते संघटन म्हणून आणि फार तर खजिनदार आहे, चौघांची सही असेल, बाकी सही असणार नाही. भले संधी प्रदेश अध्यक्ष असेल तरी ही सिस्टीम आहे. काय प्रदेश अध्यक्ष एकच आहे, तो प्रदेशाच्या लेटरवरून करेल ना, काय अडचण नाही. त्यामुळे तुम्ही एक थोडासा एक आहे, सही मारल्यावर कोण मोठा होत नाही. तुम्हाला सांगतो, लेटरमध्ये सही असतो काही होत नाही. बऱ्याच संघटनेचे लेटर पडले का पाहिजे 20-25 सह्या, काय सह्याचं अभियान राबवा ना, मग सह्या करा. त्यामुळे अध्यक्ष सचिवाशिवाय मंडळाकडे लेटर जाता काम नाही. आता तुम्ही म्हणाल का जाता काम नाही? कारण सांगा. ही सिस्टम तिने डेव्हलप केली, ही भारतीय मजदूर संघाची सिस्टम. समजा एखाद्या युनिटवाल्याने युनिट अध्यक्ष म्हणून लेटर लिहिलं, मंडळात पाठवलं, गौरव साहेबांना पाठवलं. त्या लेटरचं समजा अध्यक्षाला माहित नसेल, राजकुमार सचिव त्यांना माहित नसेल, तर गौरव साहेबांनी फोन केला. आणि गौरव साहेब तुम्हाला ओळखणार नाही, अध्यक्ष सचिवांचं ओळखणार किंवा राजकुमार तुमचं हे बाबा जेसी पोलीस स्टेशन लेटर आलं, काय म्हणलं? हा काय म्हणणार? साहेब कसलं लेटर? काय कोणी दिले? त्यामुळे तिथं काय होणार की या महाराष्ट्र सुरक्षा रक्षण महासंघामध्ये एकी नाही. त्यामुळे तुम्ही काही सांगा, 100 लेटर सांगा, हा बनवेल, तुम्ही ह्यांना सांगा, वाटलंच तुम्ही लेटरचा ड्राफ्ट पाठवा, हे प्रिंट काढून सही करतील त्यावर, असं येईल, काय अडचण नाही. एखाद्याची लेटर पाठवतील, तुम्ही त्यावरती प्रिंट काढा, टाईप तुमचा मुद्दा द्या, पण सही अध्यक्ष सचिवाचीच राहील. सही करायची, कशाला अंगावरती घ्यायचं आपण म्हणा, ते अध्यक्ष सचिव कोण घेतील? आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला भरपूर स्कोप आहे, भरपूर काम करायचं आहे, भरपूर संघटना आपल्याला. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. दुसरं म्हणजे चुकीचं काही करायचं नाही. आता आपल्यावर पेपर असतो, लोक ट्रॅक करतील, प्रयत्न झालेत आपल्याकडे. त्यामुळे आपण जबाबदार कार्यकर्ते आहोत, जबाबदार आहोत आणि आपल्याला जबाबदारी मिळाली, पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी मिळाली. त्यामुळे मी स्पष्ट सांगतो, बाई बाटली पैसा, स्पष्ट सांगतो. याच्या खालच्या वर्षात काय सांगणार? बाई बाटली पैसा सोडून द्यायचं, काय असेल सगळं. कारण की लोक आपल्याकडे बघणार आहे, भारतीय मजदूर संघाचा, आणि ज्याला हे जमणार नाही त्याने सांगावं, आपण आता त्याला कार्यमुक्त करू इथेच. व्यसन चालेल, आता सुरक्षा रक्षणात कामगार चालतं, ते आधी नको असं, त्याचा पण मर्यादा घातला पाहिजे. पण हे आपल्याला लोक बघणार नाही, काय पिऊन पडते राहावे, काय शिकणार असं नको, असा विषय. त्यामुळे आपण वागायचं कसं, अभ्यासवर्ग, मी आता एस एन पाटील सरांशी बोललो, 2 दिवसाचा आपला अभ्यासवर्ग आपण घेऊ. अभ्यासवर्ग हा 2 दिवसाचा असेल, 2 दिवस तुम्हाला यावं लागेल, कोणी दांडी मारायची नाही. त्यामध्ये ऍक्च्युअल काम कसं चालतं, आंदोलन कशी करायची, पत्र कसं लिहायचं, मीटिंग कशा घ्यायच्या, हे सगळं आपण व्यवस्थित शिकवू शकतो आपण. आता अभ्यासवर्ग, त्या अभ्यासवर्गाची रचना आता आम्ही 1.5 दिवसाचा करू आपण. 4 नंतर यायचं आणि कुठेतरी राहायचं, दुसऱ्या दिवशी 2 नंतर निघून जायचं. 1.5 दिवस हो, 1 दिवस त्यामुळे तिकडं शिकवलं जाईल. तो अभ्यास वर्ग ही पण आपल्या संघटनेची परंपरा आहे. म्हणजे आपण नेहमी नवीन सांगतो असं काही नाहीये, हे गेले 67 वर्ष हे सगळं होत आले. त्यामुळे अभ्यास वर्ग आगामी काळात होणार आहे. आगामी काळात पगारवाढीचं आंदोलन करायचं आहे. तत्पूर्वी आता जो विषय झाला की रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे, त्यासाठी लढा निधी आपला गोळा करायचा आहे. तर लढा निधी किती असावा ते तुम्ही आता ठरवायचं. मी काय ते सांगत नाही, तो जास्तीत जास्त यथाशक्ती दिला पाहिजे. मी काय अमाऊंट फिगर आउट करत नाही, सचिवाचा आणि अध्यक्षांचा विषय आहे, आमचा प्रदेशाचा विषय नाही आहे. पण जास्तीत जास्त तुम्ही दिला पाहिजे. का तर तुमचे कार्यकर्ते उद्या संदीप समजा रत्नागिरीला जाणार आहे, सिंधूला जाणार आहे, राजकुमार साताराला जाणार आहे, किंवा आमचा सांगलीला जाणार आहे दादा, किंवा इथून पुढे आर्थिक जबाबदारी कदाचित वाढू शकतात काही जणांकडे. आणि तिकडचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील. मी येतो, आज मी आलो तर काहीतरी जेवण खाऊन वगैरे लागतं, येताना वाटतं घरात खाऊन आलो, असं आहे. पण तो सगळा प्रवास खर्च असेल, तिकिटाचा खर्च असेल, बाकी इतर खर्च असतील. भारतीय मजदूर संघाला आपल्याला काही गोष्टी द्याव्या लागतील, कारण की काय आपली नॉन पॉलिटिकल आहे. आपल्या वर्गणीतून 20% हे जिल्ह्याला जातात, त्याचे 10% प्रदेश केंद्राला जातात, स्टेटला 10% जातात. अशी ती विभागणी आहे. तुम्ही जर 100 रुपये दिले त्याची वाटणी आहे, म्हणजे आपल्याकडे राहत नाही असं आहे. ते कशासाठी आपण जे कार्यालय घेतलंय त्याची देखभाल असेल,
जी डागडुजी असेल किंवा आता एखादा मोठा कार्यक्रम असेल किंवा भारतीय मतदारसंघाचे कार्यक्रम असतात, अधिवेशन असतात, तुम्ही पाहिलं जातात बरेच आपले कार्यक्रम बांधकाम झालं हे जातं, मग तिथे आपले पदाधिकारी प्रवास करतात, जातात, मग तिथले जे खर्च आहे तो कोणी करायचा? आपल्याला कुठलीही पॉलिटिकल पार्टी पैसे देत नाही, आपण कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे फंडिंग नाही, आपण कोणाकडून पैसे घेत नाही. लक्षात घ्या, जो काही पैसा निर्माण होतो तो आपण स्वतः खर्च करतो, स्वतः. तुम्ही जे काही द्याल त्यातून विभागणी होते. मग एस एन पाटील म्हणतात 20% दिले, मग ते व्यवस्थित ते खर्च करतात. आपल्याला बाहेरून एकही रुपया येत नाही. अधिवेशन पण केलं ते आपण स्वतःच्या हिमतीवरती केलेलं आहे असं आहे. त्यामुळे कुठल्याही पार्टीला नेत्याला घाबरायची गरज नाही. आपण कुणाचे नाही, जे सरकारी आहे ते आपलं सरकार आहे, त्यामुळे ही भूमिका आपली. त्यामुळे आर्थिक स्ट्रॉंग झालं पाहिजे असं मला वाटतंय. काही अर्ध्या अर्थाची आपण एफडी केली पाहिजे, अर्ध्या अर्थानं सगळे खर्च केला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की देशपांडे साहेब, आम्ही एवढं आदर्श स्थान निर्माण केलं पाहिजे की उद्या वाटलं समजा बेरसला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्यामध्ये आमचं योगदान असलं पाहिजे. आणि कसं आहे, आता हे कार्यालय आपल्या एक 20-30 वर्ष झालं असतील, किती झाली, 25 वर्ष झाली. त्या लोकांनी विचार केला होता की एवढं मोठं कार्यालय पाहिजे. तर मला असं वाटतं की उद्या कदाचित एका प्लॉटवरती आपल्याला 4 मजली कार्यालय बांधायला लागेल. पण आता पुण्याचं कार्यालय बघितलं, किती जण बघितलं पुण्याचं कार्यालय? 4 मजली कार्यालय, 4 मजली कार्यालय. भविष्याचा दृष्टिकोन असतो, जे त्यामध्ये दडलेलं असतं. काम वाढत राहतं, कार्यकर्ते येत राहतात, संघटना वाढत राहणार, लोकसंख्या वाढते, संघटना वाढते, काम वाढते, सगळं वाढतं. आगामी काळात एखादा प्लॉट आपण घेऊ शकतो का, असा एक विषय होऊ शकतो. मी सांगू शकतो का प्लॉटिंगचे पैसे आम्ही देतो, इमारत तुम्ही उभारा, केलं पाहिजे आपण असं काही. बाबा 4 संघटना आपल्या एकत्र येऊन बाबा तुमचे काही लोक घेऊन आपण एका प्लॉट खरेदी करू, 3-4 महिन्याची इमारत उभी करू. हे का साठी माहिती आहे का? स्ट्रॉंग व्हावं लागतं. महाराजांनी गड किल्ल्याचं म्हणतो काय केले? पन्हाळाची डागडुजी महाराजांनी केली, त्या पिक्चरमध्ये बघितलं. कारण महाराज सांगितलं गड किल्ले बोलतो असले, तशी आपली कार्यालय सक्षम असते. कार्यालय आमच्याकडे कार्यकर्ते जातात, राहतात, काम करतात, तिथे तुम्ही येता, भेटता, त्याचं प्रसन्न वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. त्यासाठी खर्च होतो, तो कोणी करायचा? आपणच करायचा. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे. महिन्यातला एक दिवस तुम्ही ठरवा, तुम्हीच ठरवा, मी काय नादत ना, पण ठरवलेलं करा असं माझं मत आहे. असं आणि कसं असतं बऱ्याच तो जात नाही तर मी जात, असं करू नका. तुमचं चांगलं झालंय, आपलं भविष्यात चांगलं करायचं असेल तर एकजूट महत्वाची. सगळ्यांनी आपण डायऱ्या घ्या, आगामी काळाच्या डायऱ्या असतील तर आताच्या घ्या. भारतीय मतदारसंघाची डायरी आहे, ती डायरी घ्या आणि डायरी लिखाणाची सवय लावा. मी ही डायरी लिहितो, प्रवास लिहायला बाबा ह्या तारखेला भारतीय मतदारसंघाची बैठक आहे, ह्या पॉईंटला मी व्हिजिट देणार आहे. ठरवा, कागदावरती ठरवा. प्लॅनिंग जे आहे ना, तुम्ही मला फिरायचं कसं, कुठे जायचं, फिरवा ना. आपल्या बाजूचा पॉईंट आहे कुरुंदवाड, जयसिंगपूर किंवा इथून बाबा मला पन्हाळ्याला जायचं आहे, तर ठरवा. ते ठरवल्याशिवाय होणार नाही, ते कागदावरती लिहून काढा. दुसरं म्हणजे आता आगामी काळात आपली एकमेकांशी ओळख चांगली झाली पाहिजे. त्यामुळे एकमेकांच्या घरी जायला पाहिजे. कशाच्या निमित्ताने जावं, काही अडचण नाही. आणि माझ्यावर जो काम करतोय त्याची सत्यस्थिती मला माहिती पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या अगोदर तुम्ही घरी जावा, ओळख करून घ्या चांगली. कारण की कसं आहे, शेवटी हे बॉन्डिंग असल्याशिवाय काम होणार नाही. ते फेविकॉल मध्ये फर्निचरला चांगला चिपकला तरच होतं. तुमचं बॉन्डिंगच नसेल, आज आलो एकत्र घरी गेलो, तुमची मैत्री वाढवा, बॉन्डिंग वाढवा, तुमचं बंधुत्व वाढवा, तरच हे टीमवर्क होणार आहे. टीमवर्क म्हणजे असं, म्हणजे हे सगळं आपण बघतो ना, टीमवर्कचा परिणाम. आता आपण महाराष्ट्रात काम करतो, हे टीम आहे. संदीपला कधी फोन करतो, तुम्हाला कधी फोन करतो, आपल्या 1 वाजता आम्ही बोलतो, कधी बोलतो. तुमचं हे आपसूक बॉन्डिंग वाढलं पाहिजे, तरच तुम्ही एकमेकाला मदत करू शकता. असं आगामी काळात अभ्यास होणार आहे, त्याला येणं गरजेचं आहे. सभासद नोंदणीचं अभियान म्हणजे आता नव्यानं मला तर आपण दिवाळीनंतर करू. पण आता आर्थिक निधीचा विषय आहे, तो तुम्ही प्रामुख्याने करा आणि मोठ्या प्रमाणे निधी गोळा करा. त्याची निधीची आवश्यकता आपल्याला आहे आणि आपणच खर्च करणार, दुसरं कोण खर्च करणार नाही. बाकी जे काही प्रश्न असतील आता तुम्हाला या पोस्ट बद्दल काय आहे, आणि एका उपाध्यक्षाने 1 तालुका घ्यायचा आहे, एका सदस्याने 1 तालुका घ्यायचा, हे नक्की आहे. तुम्ही राजकुमारला सांगा मी या तालुक्यात जाईल,
इच्छेने घ्या, म्हणजे तुम्हाला सरळ असेल तो घ्या, म्हणजे सहज सोपा असेल घ्या, अवघड काही घेऊ नका. पण एका तालुक्यात तुम्ही स्वतःहून सांगायचं राजकुमारला की मी याचा प्रभारी बनायचा आहे, असा विषय आहे. आणि प्रभारी झाल्यानंतर ती युनिट्सची लिस्ट काढा की माझ्या तालुक्यामध्ये एवढे युनिट्स आहेत आणि त्या युनिटचे प्रमुख नेमायचे आहेत आपल्याला, एवढं लक्षात घ्या. आपल्या सर्वात वाटलं घोषणा करू प्रमुखांच्या, एवढं लक्षात घ्या. बाकी काय कोणाला काही बोलायचं असेल तर आपण मुक्त संवाद साधू, कोणाला काय म्हणायचं आहे, काय काय वाटतंय, एकंदर असा कार्यक्रम असं व्हावेत का, विजय कायम व्हावं का, बोललं पाहिजे माणसांनी. बरं, सगळ्यांनी सुरक्षा रक्षकाचा कायदा जो आहे ना मराठीत आहे तो सगळ्यांनी पदाधिकारी घ्या. पुण्यात मिळतो, आपले पारधी साहेब त्यांना पाठवण्याचं पुण्यात गेल्यानंतर पुस्तक घेऊन या. ते पुस्तक पाहिजे, ते आपलं भारतीय संविधान आहे, कारण त्याच्यावरती मंडळ चालतंय, त्यामुळे आपलं भारतीय संविधान ते आहे. त्यामुळे तो मराठी पुस्तक आहे, सोपं बरं का, मराठीत आहे, म्हणजे असं हार्ड अँड फास्ट आहे. त्यामुळे ते तुम्ही तर घ्या सगळ्यांनी, तुम्हाला आणून कोण देणार नाही, घ्या. आणि जर हवं असेल तर पैसे द्या, तर तुम्हाला संदीप वगैरे कोणतं ठीक आहे. मोबाईल ॲप चालू करा आता. मोबाईल ॲप एसजेबी किट म्हणून आहे, ते प्ले स्टोर मधून घ्या, प्ले स्टोर वर अपलोड करा. केलं सर, होते का ओपन? चालू आहे अपडेट, होईल ते सगळ्यांचं होणार, चालू आहे. काय सांगलीचा तर एक आठवडा गेला, म्हणजे कुणाचा नंबर व्हॉट्सअप नंबर होता, कुणाचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर होत नाही. बाकी तुमचं काय आणखी मग होणार हे काय समस्या प्रश्न काय एकमेकाच्या संयमानं विजय कशा प्रकारे साजरा करायचा, जल्लोष केला, गुलाम उधळला, दाबडदिंगांना केला म्हणजे जल्लोष नाही, तर शांततेच्या मार्गानं आपण एकमेकांचं अभिनंदन केलं. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या डोकीला गुलाल लावला गेला, काही पदाधिकाऱ्यांना फेटा मारण्यात आला आणि हे आनंदमय वातावरणात आपण अनुभव घेतला आणि सगळ्यात आनंद झाला. जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तो खूप वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता, तो प्रश्न खरोखरच सुटला गेला आणि सर्वांचा सुटला झाला. ज्याप्रमाणे आपल्या भारताला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळालं, त्याप्रमाणे भारतीय मजदूर संघानं जो काही एक कामगार वर्गमधला जो न टिकणारा माणूस आहे म्हणजे सुरक्षा रक्षक, तर न टिकणारा म्हणायचं कारण तर त्याला रजिस्ट्रेशन नंबर नाही, म्हणजे परमनंट नंबर नाही. तुला काम नीट करायचं आहे की घरी जायचं आहे. ज्या काही आपल्या लोकांना त्रास होत होता ते एक प्रकारे आपल्या मनामध्ये भीती होती, त्या भीती घालवण्याचा नंबर म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर असं झालेला आहे. आणि पुनश्च मी भारतीय मजदूर संघाचं रजिस्ट्रेशन नंबर मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेला जो माझ्या जबाबदारी आहे पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे, ज्याप्रमाणे त्याग, तपस्या आणि बलिदान हे जे 3 शब्द आहेत, ज्या शब्दाच्या उच्चारावर, त्याच्या विचारावर आम्ही पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नवीन कार्यकारिणी नवीन कार्यकारिणी आता नाव घेतलं, कोणाला काय अडचण आहे का, कोणाला काय अडचण असेल तर ठीक आहे. आता गेल्या वर्षीपर्यंत 5 उपाध्यक्ष नेमलेला, 5 उपाध्यक्षांना मी प्रत्येकांना तालुका वाटून देणार आहे. त्यांनी त्या तालुक्याची पूर्ण माहिती प्रत्येक महिन्याच्या
प्रेक्षकांपर्यंत पोहोचला त्याची पूर्ण माहिती तुम्ही त्या मीटिंगमध्ये द्यायचा. त्याचबरोबर तुमच्याबरोबर तुमच्या भागातील युनिट प्रमुख सुद्धा तुमच्याबरोबर असणार आहे. त्या युनिट प्रमुखला घेऊन तुम्ही ते तालुक्याचं काम करायचं आहे. आता साहेबांनी दुसऱ्या सांगण्याचं काम दिलेलं आहे, साताऱ्याचं काम दिलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं आपलं आमच्याबरोबरचं जे काम आम्हाला दिलेलं आहे हे काम तुम्ही सर्वांनी करायचं आहे. आता बाकी आपली मीटिंग आपला समाप्त झाल्याचं मी जाहीर करतो. सर्वांनी चॅनल बसून आपलं नाश्त्याचं चॅनल आम्ही देतो.